पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले। विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाटेला येथील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यावर आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली। महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न 6व्या क्रमांकावर गेला आहे। गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे। कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर 2.50% पेक्षा जास्त घटला। सेवा क्षेत्रातील विकास दर 4.2% घटला आहे। यावरूनच हे अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली। अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या वाटेला येथील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता। अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार, शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी, शेतकरी झाला कर्जबाजारी, सरकार वसुलीत बेजारी असे फलक हातात घेत महाराष्ट्राच्या गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राला दिवाळखोर नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत आंदोलन केले। आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की राज्यातील आर्थिक पाहणी अहवाल शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे। या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे। आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला हेच महायुती सरकारचे अपयश असल्याचे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।